हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हा गुरुवारचाच व्हिडिओ आहे, म्हणजे जेव्हा मी स्वयंपाक माझा चालू होता तर तेव्हाचा व्हिडिओ आहे। तर जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज देखील मी पुरणाच्या पोळ्या करणार होतो, कारण जे मी काल पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या म्हणजे जे पुरण तयार केलं होतं तर ते म्हणजेच बारीक नव्हतं झालं, त्यामुळे मग त्याच्या मी पोळ्या तेव्हाच लगेचच करून टाकल्या। नंतर म्हटलं मग ते कडक जास्त झालं तर मग ते म्हणजेच फेकून देण्यात येईल, तर त्यामुळे मग मी त्याच्या ज्या पोळ्या आहेत तर त्या तेव्हाच केल्या। पण आज मग म्हटलं मग उशीर झाला होता, त्यामुळे मग आज ठरवलं की जो शिरा आहे तर तोच करावा गोड म्हणून, आणि बाकी भाजी पोळी तर करणारच होतो। तर सर्वात पहिल्यांदा जो आता रव्याचा शिरा करायचा होता त्यामुळे मग मी रव्याचा शिरा पहिल्यांदा करून घेतला। त्यानंतर जो सर्व स्वयंपाक आहे तर तो देखील करून घेतला, कारण आता होळी देखील होती तर संध्याकाळी देखील होळीची तयारी करायची होती। पण आमचे जे मी जिथे राहतो तर त्यांचा फंक्शन होता, म्हणजेच कार्यक्रम होता त्यांचा काहीतरी, तर त्यामुळे मग नंतर मग मला बाहेर होळी करता आली नाही, तर ते देखील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल समोर। तर अशा प्रकारे आता माझा जो शिरा आहे तर तो करणं चालू होता। म्हणजे शिरा करण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे, म्हणजेच शिरा हा पटकन होऊन जातो, त्यामुळे मग गोडामध्ये जेव्हा मला नैवेद्य दाखवायचा असतो तर अशा प्रकारे मी शिराच करून घेतो। तर सर्वात पहिल्यांदा मी अशा प्रकारे तुम्हाला जसं की सांगितलं की जे कुकर आहे तर त्याचाच मी जास्तीत जास्त उपयोग करतो। जास्तीची जी भांडी आहेत तर ती मी सोबत आणली नाहीत, म्हणजे जी कामापुरती भांडी आहेत तर तेवढीच मी घेऊन आलो होतो, म्हणून जास्तीत जास्त जो उपयोग आहे तर तो कुकरच्या भांड्यामध्येच करतो। तर सर्वात पहिल्यांदा मी शिरा करून घेतला। तर शिरा करण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे। पहिल्यांदा मी तूप गरम करून घेतलं, त्यानंतर जो रवा आहे तर तो आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत तो भाजायचा असते, आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये तूप किंवा तुम्ही दूध देखील ॲड करू शकता किंवा मग पाणी देखील ॲड करू शकता। तर मग मी त्याच्यामध्ये दूध ॲड करून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी देखील ॲड करून घेतलं आणि तो शिजू दिला। त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची असते, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील टाकू शकता। अशा प्रकारे जो रव्याचा शिरा आहे तर तो मी करून घेतला। त्यानंतर भाजीपोळी देखील करायची होती, तर जी पत्तागोबी होती तर ती तशीच राहिली होती, म्हणजे शनिवारी इकडे बाजार असतो त्यामुळे मग जी पत्तागोबी फुलगोबी आहे तर ती लवकरच करावी लागते, पण जी पत्तागोबी आहे तर मग ती जास्त दिवस राहते, त्यामुळे मग पत्तागोबीची म्हणजेच आज म्हटलं पत्तागोबीची भाजी करून टाकावी। त्यामुळे मला म्हणजेच मी जेव्हा म्हणजे पत्तागोबीचं जे आपल्याला फूल भेटतं तर ते मी एकदाच घेऊन येतो, आणि त्यानंतर मग त्या फुलामध्ये माझ्या 2 भाज्या होऊन जातात। म्हणजेच अर्धं जेव्हा मी ते कट करून घेतो तर त्याच्या अर्ध्या भागामध्ये माझी एक भाजी होऊन जाते, आणि मग ते जे दुसरा भाग आहे तर मग तसाच ठेवतो, आणि त्या भागामध्ये मग जेव्हा मग नंतरच्या वेळेस मी भाजी करतो तर तेव्हा ती होऊन जाते। तर अशा प्रकारे सर्व जी पत्तागोबी आहे तर पहिल्यांदा मी चिरून घेतली। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं मिठाचं पाणी करायचं, त्यामध्ये जी आपण भाजी करणार आहोत तर ती पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी कोणतीही भाजी असो तर ते अशाच प्रकारे करतो, म्हणजे जे आपण चिरून घेतलेली भाजी असते तर ती आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ म्हणजेच 5-10 मिनटं तरी भिजवून ठेवायची, किंवा त्या पाण्याने आपल्याला ती धुवून घ्यायची। आणि आता त्यानंतर मग जे आता भाजीला सामान लागणार होतं म्हणजे जसं की कांदा, टोमॅटो आणि लसूण वगैरे, मग ते सर्व मी चारचीर करून घेतली। त्यानंतर उंडा देखील भिजवून घेतला। सर्वात पहिल्यांदा मग मी भाजी करून घेतली, त्यानंतर ज्या पोळ्या आहेत तर त्या करून घेतल्या, कारण आता संध्याकाळची वेळ होती आणि जे आपल्याला स्वामींचं जे पारायण चालू आहे माझं, म्हणजे जे 21 दिवसाचं, तर त्याचा मी सकाळीच अध्याय वाचून घेतला होता एक, आणि जे नित्यसेवेचे माझे 3 अध्याय वाचायचे राहिले होते तर ते देखील मग आता संध्याकाळच्या सेवेमध्ये ते वाचायचे होते, कारण सकाळी मग जे 21 अध्याय आहेत तर ते मी पूर्ण वाचून घेतले होते। म्हणजेच आपण जेव्हा पारायण करतो तर आपल्याला एकाच बैठकीमध्ये जे 21 अध्याय असतात तर ते वाचायचे असतात, तर ते मी सकाळीच वाचून घेतले होते। आणि जे माझी आता 21 दिवसाची स्वामींची जी सेवा चालू आहे त्यातील एक अध्याय वाचायचा असतो दररोज, तर तो मी सकाळीच वाचून घेतला। आणि आता संध्याकाळच्या स्वामी सेवेमध्ये जे आपले नित्यसेवा म्हणजेच वारांनुसार जे 3 अध्याय आपल्याला येतात तर ते वाचायचे होते, तर त्याचे देखील मग आता संध्याकाळी मी ते वाचून घेणार होतो। तर अशा प्रकारे आता एकीकडे स्वयंपाक देखील चालू होता, आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की आमच्या घरमालकांच्या इथे फंक्शन होतं तर त्यांची देखील तयारी वगैरे सुरू होती, पण ते म्हणजेच बंगाली त्यांचं फंक्शन थोडंसं वेगळं राहतं आपल्यापेक्षा, त्यांच्याकडे जेवण्यासाठी देखील होतं। पण आता जी माझी स्वामींची 21 दिवसाची सेवा चालू आहे त्याचबरोबर माझे पारायण देखील चालू आहेत, त्यामुळे मग मी म्हटलं त्यांना की मला म्हणजे चालत नाही जेवायला बाहेरचं, कारण आपल्याला म्हणजे त्या नियमांचे पालन करावं लागतं की जे बाहेरचं अन्न असतं तर ते आपल्याला वरचे असतं, तर त्यामुळे मग मी त्यांना नाही म्हटलं। स्वयंपाक मग मी लवकरच बनवून घेतला होता, कारण मग संध्याकाळी देखील स्वामी सेवेला आपल्याला जास्त टाईम देता येईल त्यानुसार, तर मी तरी 4:30 वाजता डिकलो होतो स्वयंपाकासाठी, आणि आता बरीचशी प्रॅक्टिस झाली त्यामुळे मग जो स्वयंपाक आहे तर तो लवकर होऊन जातो। मग त्यामुळे 5:30 वाजेपर्यंत माझा जो स्वयंपाक आहे तर तो होऊन गेला, आणि 6 वाजेपर्यंत मग जी काही तयारी करायची होती पूजेची तर मी नंतर ती करून घेतली। त्याचबरोबर आज जो किचन वाटा आहे तर तो देखील साफ करायचा होता, कारण 2-3 दिवस झाले मग किचन वाट्याला मी हात लावला नव्हता, म्हणजे जे पुसून वगैरे आपल्याला घ्यावं लागतं पद्धतशीरपणे, तर ते तसं म्हणजे घेता नाही आलं, त्यामुळे म्हटलं मग आज स्वयंपाक झाला की ते पूर्ण देखील म्हणजे आपला गॅस वगैरे आहे तर तो देखील पूर्ण क्लीन करून घ्यावा, म्हणजेच आपली जी घासणी असते तर तिने नंतर मग मी तो घासून घेतला। त्यानंतर लगेचच मग जे आपलं पालो असतो तर त्याने पुसून घेतला, म्हणजे जो किचन वाटा आहे तर तो पूर्ण क्लीन करून घेतला, कारण म्हटलं मग तो तसाच राहिला की मग तसाच राहून जातो। आता जेव्हापासून माझे स्वामींचे जे 11 गुरुवार आहेत तर ते चालू झाले
झाले तेव्हापासून जी स्वामींचा आशीर्वाद आहे तर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मला मिळतच राहतो. आणि म्हणजे पहिल्यांदाच मी आता हे स्वामींचे जे 11 गुरुवार आहे तर ते करत आहे. जादूगर मी केलेले नाही आहेत, कारण मग जसा आपल्याला वेळ पाहिजे असतो तर तसा भेटला नव्हता. पण आता मला बराचसा वेळ जो आहे तर तो स्वामी सेवेसाठी मिळून जातो. त्यामुळे म्हटलं मग आपण वर्षाची सुरुवात म्हणजे स्वामींचे जे 11 गुरुवार आहेत तर त्याने करावी. तर म्हणून मी संकल्प केला होता की म्हणजेच वर्षाची जेव्हा आता सुरुवात नवीन वर्ष जेव्हा चालू झालं होतं तर तेव्हाच म्हटलं की आपण स्वामींचे जे 11 गुरुवार आहेत तर ते करून टाकावे. तर मग स्वामींनी देखील आतापर्यंत माझी साथ दिली. म्हणजेच जे स्वामींचे गुरुवार आहेत तर स्वामींनी ते माझ्याकडून करून घेतले. तर हा जो गुरुवार होता तर तो 7वा होता. जर तुम्ही तो गुरुवारचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. मी जेव्हा स्वयंपाक करतो, मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं की मी स्वयंपाक करताना जे स्वामींचे भजन आहेत, जे स्वामींचा तारक मंत्र आहे तर तो एकीकडे लावून देतो आणि जो स्वयंपाक आहे तर तो करतो. आणि जेव्हा भाजी मी अशा प्रकारे म्हणजे जी सुकी भाजी असते तर ती करतो तर तेव्हा मग अशा पोळ्या करतानाच म्हणतात 5-10 मिनिटं झाली की एकदा मी भाजीला हलवून घेतो, जेणेकरून जी भाजी आहे तर ती बुडायला लागणार नाही, म्हणजे त्याच्यातून जळलेला सारखा वास येणार नाही. त्यामुळे मग भाजी मग सतत हलवावी लागते मंदामध्ये. तर अशा प्रकारे माझ्या पोळ्या करणं चालू होत्या. जसं की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आता बरीचशी प्रॅक्टिस झाली होती, त्यामुळे ज्या पोळ्या आहेत तर त्या पट्टपट्ट देखील होऊन जातात. आणि आता स्वयंपाकाला देखील मला जास्त वेळ लागत नाही. जसं की म्हणजे पहिलेचे जे व्हिडिओ होते तर त्यामध्ये मला म्हणजे जास्त वेळ लागत जाईल स्वयंपाकासाठी, कारण स्वयंपाक मी अगोदर केला नव्हता. आणि जेव्हापासून मग मी इथे आलो तर तेव्हापासूनच आता म्हणजेच मी नोव्हेंबरमध्ये इथे आलो होतो. तर मग नोव्हेंबरपासूनच जे स्वयंपाक आहे तर त्याला मी सुरुवात केली. म्हणजेच आता तरी 3 महिने होत आहेत. त्यामुळे मग आता बरीचशी प्रॅक्टिस झाली होती. त्यामुळे मग जास्त आता मला काही वेळ लागत नाही स्वयंपाक वगैरे करण्यासाठी. आणि कोणतीही भाजी म्हटलं तर पटकन होऊन जाते आणि प्रत्येक भाजी आता माझ्या हाताखालून गेली. सर्व ज्या भाज्या आहेत तर त्या आता मी शिकून घेतल्या आणि त्यानंतर आता मग जी कोणतीही भाजी करतो तर ती म्हणजे चांगलीच होते. तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता वाजले होते 5:30 आणि 6 वाजता मग मला स्वामी सेवेला देखील सुरुवात करायची होती. त्यामुळे मग जी कामं आहेत तर ती मी पटपट करून घेतली. तर अशा प्रकारे आता जो गॅसवटा आहे तर तो देखील क्लीन करायचा होता. तर सर्वात पहिल्यांदा मी कपड्याने तो पुसून घेतला आणि जे तेलकट वगैरे डाग होते तर त्यासाठी मग अशा प्रकारे मी घासणीचा उपयोग केला. म्हणजे जी आपण भांड्याची घासणी असते जी सॉफ्टवाली तर तिला मी थोडंसं जे भांड्यात साबण असतं तर ते लावलं आणि त्यानंतर जो पूर्ण गॅस आहे तर त्याला देखील क्लीन करून घेतलं. त्यानंतर जो किचनवटा आहे तर तो देखील मी थोडासा घासून घेतला. म्हणजेच हे जे किचनवटे आहेत तर ते असे प्रॉपर बनवलेले नाही आहेत, फक्त म्हणजे आपल्याला उपयोगी पडतील अशा प्रकारे ते बनवलेले आहेत. त्यामुळे म्हणजे जास्त पद्धतशीरपणे आपल्याला त्याचा यूज करावा लागतो. त्यामुळे मग थोडंसं जरी डाग पडला तर मी लगेचच ते पुसून घेतो, कारण मग नंतर मग ते आपल्याला चांगलं नाही वाटत. तर जसं की तुम्हाला सांगितलं की 6 वाजता आता स्वामी सेवा करायची होती. तर आता मी स्वामी सेवेला सुरुवात केली. तर सर्वात पहिल्यांदा जे तुपाचा दिवा आहे तर तो मी लावून घेतला. त्यानंतर अगरबत्ती देखील म्हणजे जो धूप आहे तर तो देखील मी लावून घेतला, कारण आपण जेव्हा धूप लावतो आपल्या घरामध्ये तर जेव्हा आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी एनर्जी असते तर ती बाहेर निघून जाते आणि एक जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्या घरामध्ये वास होतो त्या एनर्जीचा. तर मग 6 वाजता मग जी सर्व जे खिडक्या दरवाजे आहेत तर ते ओपन करतो आणि त्यानंतर मग जी स्वामी सेवा आता करायची होती तर तिला मी सुरुवात केली. तर सर्वात पहिल्यांदा जो तुपाचा दिवा आहे तर तो मी लावून घेतला. त्यानंतर धूपबत्ती लावून घेतली. त्यानंतर जे स्वामीस्तवन आहे तर ते मी वाचून घेतलं आणि त्यानंतर जी महाराजांची 1 माळ जप करायची होती तर ती देखील करून घेतली. यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता नित्यसेवेमधले माझे 3 अध्याय वाचायचे राहिले होते, कारण सकाळी मग मी 21 अध्याय जे आहेत तर ते वाचले होते पूर्ण. आणि जो 21 दिवसाच्या सेवेमधील माझा 1 अध्याय वाचणं चालू आहे तर तो देखील मी सकाळी वाचून घेतला होता, कारण मग एकदाच सगळं वाचणं होत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारे मी डिवाईड केलं. म्हणजे संध्याकाळी आपण 3 अध्याय वाचायचे आणि सकाळी मग 1 अध्याय वाचायचा, कारण आता गुरुवार होता. त्यामुळे मग 21 अध्याय सकाळी वाचावेच लागले, कारण पारायण देखील करायचं होतं. जेव्हा आपण पारायण करतो तर आपल्याला एकाच बैठकीमध्ये जे 21 अध्याय आहेत तर ते वाचावे लागतात. तर मग मी ते सकाळीच वाचून घेतले आणि जे 3 अध्याय आहेत तर आता ते माझे वाचणं चालू होते. म्हणजेच आजचा गुरुवार होता तर आज पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 अध्याय वाचायचे होते. आठवड्यानुसार आपल्याला जे 3 अध्याय येतात तर ते आपण नित्यसेवेमध्ये वाचावे. तर नित्यसेवा म्हणजे काय, म्हणजेच आपल्या हातून जी स्वामींची सेवा घडते तर तिलाच आपण नित्यसेवा म्हणतो. आणि म्हणजेच प्रामाणिकपणे आपण जी सेवा करतो तर ती स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचते. तर याचा देखील अनुभव मला म्हणजे आलेला होता. महाराजांची जी आता संध्याकाळची आरती आहे तर ती मी दुपारीच करून घेतली आणि जी महाराजांची संध्याकाळची आरती आहे म्हणजे जे नित्यसेवा स्तोत्रमंत्र पुस्तक आहे तर त्यामध्ये महाराजांची एक संध्याकाळची देखील आरती आहे. तर ती मग संध्याकाळी मी ती वाली आरती करून घेतली. त्यानंतर मग महाराजांना नैवेद्यामध्ये मग मी शिरा दाखवला. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण ताट वगैरे म्हणजे वाढून नव्हतं ठेवलं, फक्त जी शिऱ्याची वाटी आहे तर तीच म्हणजे महाराजांना मी नैवेद्यामध्ये दाखवली. आणि जेव्हा आपण महाराजांना किंवा कोणताही प्रसाद आपण देवांना दाखवतो तर जेव्हा आपण ज्या ताटामध्ये ते प्रसाद दाखवतो तर ते ताट आपल्याला 5-10 मिनिटं तिथेच ठेवायचं, म्हणजे ते लगेचच आपल्याला हलवायचं नाही. त्यानंतर मग तुम्ही ते ताट जे आहे तर ते हलवू शकता आणि जो प्रसाद आहे तर तो ग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे आता संध्याकाळची जी स्वामी सेवा आहे आता ती माझी करून झालेली होती. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजेच तुम्हाला मी केलेली पूजा देखील कशी वाटते ती देखील कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमचे देखील स्वामीचे जर 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार चालू असतील आणि तुमचा कोणता गुरुवार चालू आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर अशा प्रकारे जी आता संध्याकाळची स्वामी सेवा आहे
आहे तर ती माझी झाली होती। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजेच शुक्रवारी सकाळचाच, म्हणजे उत्तर पूजेचा, म्हणजे जेव्हा आपण स्वामीची आता केलेली पूजा असते तर ती उचलतो, तर हा व्हिडिओ तेव्हाचा आहे। तर अशा प्रकारे आता पहिल्यांदा मी जो तुपाचा दिवा आहे तर तो लावून घेतला, त्यानंतर जी अगरबत्ती आहे तर ती देखील लावून घेतली। आता यानंतर पूजा उचलण्यासाठी सुरुवात करायची होती, तर सर्वात पहिल्यांदा जे हळदी कुंकू आहे तर ते मी सर्वीकडे म्हणजेच लावून घेतलं। जो स्वामींचा फोटो आहे तर त्याला देखील मी जे हळदी कुंकू आहे तर ते लावून घेतलं। त्यानंतर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यांना देखील मी ते लावून घेतलं। त्यानंतर थोड्याशा अक्षता देखील टाकून घेतल्या। त्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी श्री स्वामी समर्थ जपमाळ आहे तर ती करून घेतली। त्यानंतर मग महाराजांची आरती देखील करून घेतली। जी फुलं मला आता पूजेला लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली, कारण आज सुट्टी होती, म्हणजेच आज धुलीवंदन होतं, त्यामुळे मग आम्हाला देखील सुट्टी होती। त्यामुळे मग सर्व जी कामं आहेत तर ती आरामशीर चालत होती, त्यामुळे मग सकाळी उठायला देखील उशीर झाला। त्यामुळे मग जी पण जी फुलं आहेत तर ती मला भेटून गेली, म्हणजे जी जास्वंदाची फुलं मी पूजेमध्ये यूज करतो, म्हणजे माझ्या नित्यसेवेमध्ये महाराजांना वाहण्यासाठी मी यूज करतो, तर ती मला मिळून गेली होती। प्रकारे आता जी स्वामींची जी पूजा आहे तर ती मी हळूहळू उचलून घेतली। तर हा जो दिवा आहे लोटस, तर हा देखील मी त्या म्हणजे एका ताईंकडून बनवला, त्यांचं देखील यूट्यूबवरती चॅनल आहे, तर त्यांच्याकडून मी बरंचसं सामान बनवलं होतं। तो देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करेल की मी त्यांच्याकडून काय काय सामान बनवलेलं आहे। तर अशा प्रकारे हे जे छोटे वस्त्र मोठे वस्त्र मी पूजेमध्ये यूज करतो हे देखील मी त्यांच्याकडून बनवले होते, म्हणजेच आपण जेव्हा अशा प्रकारे वस्त्रांचा पूजेमध्ये आपला यूज करतो तर पूजा देखील आपली दिसायला खूप छान दिसते। तर अशा प्रकारे आता जी पूजेची मांडणी मी केली होती तर हळूहळू ती उचलून घेतली। त्यानंतर जे आपण स्वास्तिक काढलं असतं, म्हणजेच पूजा आपण जेव्हा मांडतो तर तेव्हा अशा प्रकारे आपण स्वास्तिक काढतो, तर त्याची देखील आपल्याला जेव्हा आपण पूजा उचलतो तर त्याची देखील आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे। आणि जी रांगोळी आपण पूजेमध्ये यूज करतो तर ती देखील आपल्या निर्माल्यामध्ये टाकायची, म्हणजेच कचऱ्यामध्ये टाकायची नाही, कारण रांगोळी देखील कुठेतरी आपल्या पूजेचा भाग असतो। तर अशा प्रकारे आता जे सामान मी पूजेमध्ये यूज केलं होतं तर ते अशा प्रकारे त्या बॉक्समध्ये ठेवून दिलं, जेणेकरून जे सामान आहे तर ते आपल्याला पुढच्या वेळेस देखील म्हणजे चांगलं मिळेल। नाहीतर मग इकडे तिकडे आपण सामान ठेवून दिलं की ते तसंच किती दिवस तरी राहतं, आपली नजर पण त्याच्यावर जात नाही आणि ते सामान जे आहे तर ते खराब होतं। त्यामुळे मग अशा प्रकारे मी काळजी घेतो, म्हणजेच जे काही वस्तू माझ्याकडे आहेत तर त्या जशा मला मिळाल्या होत्या तर तशाच मी त्या ठेवतो, म्हणजेच फक्त पूजेमध्ये जेव्हा आपल्याला यूज करावं लागतं तर तेव्हाच मी त्या बाहेर काढतो आणि त्यानंतर मग लगेचच त्या जशा होत्या तर तशा ठेवून देतो। आता यानंतर जी स्वामींची आता 21 दिवसाची माझी सेवा चालू आहे तर ती मी सुरुवात केली। सर्वात पहिल्यांदा मी जे देव आहेत तर देवांचे जे फोटो आहेत माझ्याकडे तर त्यांना मी फुलं जी आहेत तर ती वाहून घेतली। त्यानंतर महाराजांच्या फोटोंना देखील मी फुलं जी आहेत तर ती वाहून घेतली। त्यानंतर मग एक माळ जप करून घेतली। त्यानंतर मग आता जी स्वामींची 21 दिवसाची माझी सेवा चालू आहे तर त्यातील एक अध्याय वाचायचा होता, तर आजचं म्हणजे चौथा अध्याय वाचायचा होता तर तो मी देखील वाचून घेतला। त्यानंतर मग जी महाराजांची आरती आहे तर ती मी करून घेतली। आणि आता स्वामींची जी 21 दिवसाची माझी सेवा चालू आहे तर त्याचा देखील अनुभव खूप छान आला होता, म्हणजे जसं की तुम्हाला मागे देखील सांगितलं की मागच्या वर्षी देखील मी स्वामींची जी 21 दिवसाची जी सेवा आहे तर ती केली होती आणि त्याचा जो अनुभव आहे तो देखील मला खूप छान आला होता। त्यामुळे म्हटलं आपण यावर्षी देखील जी स्वामींची 21 दिवसाची सेवा आहे तर ती आपण करावी। तर अशा प्रकारे आता स्वामींचा जे एक अध्याय वाचायचा होता तर तो मी वाचून घेतला। त्यानंतर महाराजांची आरती देखील करून घेतली। यानंतर महाराजांना नैवेद्य देखील दाखवायचा होता। तर तुम्हाला मी केलेली स्वामींची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही देखील जर 21 दिवसाच्या स्वामी सेवेला सुरुवात केली असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला स्वामी सेवेचा काय अनुभव आला। म्हणजे जेव्हा पण आपण स्वामींची सेवा करतो तर तेव्हा आपल्याला अनुभव येतोच, तर तो देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच कमेंटमध्ये शेअर करू शकता। तर अशा प्रकारे याची जी स्वामी सेवा आहे तर ती महाराजांनी माझ्या हातून करून घेतली। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।